फक्त पाण्यामध्ये डांबर गोळी टाकताच पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही मच्छर दिसणार नाही आणि हा उपाय केल्यानंतर घरामध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला मच्छर मरून पडलेले दिसतील। याचा लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघा, आपल्या उपायाने मच्छर कसा पटकन खाली काही सेकंदातच मरून पडला आणि असा बेस्ट रिझल्ट कोणत्याही केमिकल, औषध, कॉईल, अगरबत्ती असं काहीच न वापरता तुम्हाला मिळू शकतो। फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे बघा, मी घेतलेली आहे डांबर गोळी। एक डांबर गोळी आपल्याला घ्यायची आहे, अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळते। त्यासोबतच कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा कुठेही अगदी सहज स्वस्तात भरपूर डांबर गोळ्या मिळतात। आणि एक डांबर गोळी घ्यायची, पेपरमध्ये आपल्याला त्याला ठेवायचं आहे, कारण की इतर कोणत्या खलबत्त्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही याला बारीक केलं ना, डांबर गोळीचा वास थोडा त्या भांड्याचा जात नाही। त्यामुळे याला मी पेपरमध्ये असं बारीक करून घेत आहे। आणि त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट, आता याला आपण बनवणार आहोत ना, तर त्यासाठी असं एखादं भांडं वापरायचं जे तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू बनवण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी वापरत नाहीत। यूज अँड थ्रोचं वापरलं तरी चालतं किंवा प्लास्टिकचा एखादा बाउल असं काही घेऊ शकता। आता बघा, इथे डांबर गोळीनं याला व्यवस्थित आपण असं बारीक करून घेतलेलं आहे। जेवढं होईल तेवढंच बारीक करायचं, जास्त काही नाही झालं तरी काहीच हरकत नाही। आणि त्यानंतर एका वाटीमध्ये हे पावडर आपण काढून घेऊयात। आणि इथे याला कमी जास्त कसं तुमच्यानुसार तुम्हाला बनवायचं आहे, बनवू शकता। मी एक डांबर गोळी घेतलेली आहे, तुम्ही 2 घेतल्या, 3 घेतल्या किंवा अर्धी घेतली तरी चालतं। आणि त्यानंतर आता बघा, वाटीमध्ये मी याला काढून घेतल्यानंतर आपल्याला बरंच पावडर डांबर गोळीचं मिळालेलं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत कापूर। कापूर मी पावडर करून अगोदरच ठेवलेला आहे। कापराच्या छोट्या बारीक वड्या गोल असतील ना तर 3 घ्यायच्या, मोठ्या असतील तर 2 घेतल्या तरी चालतात। त्याला बारीक करायचं, पेपरमध्ये जसं केलं ना बारीक तसंच करू शकता किंवा हाताने देखील दाबून कापूर चांगला बारीक होतो। आणि या डांबर गोळीच्या पावडरमध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाचं तेल। तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल नसेल तर तुम्ही इथे कडुलिंबाची पानं घेऊ शकता, वाळलेली असतील तर बारीक करून टाका, ओली असतील तर खलबत्त्यामध्ये कुटून 5-6 पानं कडुलिंबाची यामध्ये टाका। आणि तेल वापरत असाल तर एक छोटा चमचा तेल यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आणि कडुलिंबाचं तेलही मेडिकलच्या दुकानात स्वस्तात मिळतं आणि घरामध्ये आपण ठेवतोच, इतर भरपूर ठिकाणी याचा वापर करता येतो। आणि नसेल तर आपलं फ्रीमध्ये कडुलिंबाचे झाड तर कुठेही मिळतात, ते वापरू शकता। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डेटॉल लिक्विड। डेटॉल लिक्विड बघा, इथे वापरायचं आहे आपल्याला। जितकं आपण घेतलं होतं ना कडुलिंबाचं तेल, तेवढंच डेटॉल लिक्विड आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा, डेटॉल टाकून याला आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये आपण कोणतेही असं केमिकल काही वापरणार नाहीत, पण यामध्ये ज्या गोष्टी आपण वापरल्या आहेत ना, त्यामुळे एक छोटंसं यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं, जे की आपल्याला मच्छर घालवण्यासाठी कामी येतं। आणि भरपूर दिवस आपल्या घरामध्ये मच्छर बिलकुल फिरकत देखील नाहीत, एवढा छान बेस्ट रिझल्ट मिळतो। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। लिंबाचा रस इथे घ्यायचा आहे। अर्धा लिंबू जे आहे ना, ते मी कट करून घेतलं होतं, ते अर्ध लिंबू पूर्ण तो रस यामध्ये आपल्याला पिळायचा आहे। आणि त्यानंतर याला चांगलं आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि हो, तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही इथे वापरू शकता विनेगर, पण लिंबू वापरायचंच किंवा विनेगर, दोन्हीपैकी एक काहीतरी वापरा, स्किप अजिबात करू नका। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा। खायचा सोडा एक मोठा चमचा किंवा एक छोटा चमचा भरून यामध्ये टाकायचा आणि यानंतर याला चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर तुम्ही यामध्ये बघू शकता एक छोटंसं रिॲक्शन होतं, कारण की खायचा सोडा आहे, इतर गोष्टी आहेत, लिंबू आहे, त्यामुळे पूर्ण हे मिश्रण असं फेसाळतं आणि हे असंच आपल्याला हवं आहे। त्यामुळे याला चांगलं व्यवस्थित फेटून घेतल्यासारखं करायचं, मिक्स करायचं। यामधील जी डांबर गोळी आहे ना, विशेष ती काही जास्त अशी लवकर विरघळत नाही किंवा बारीक होत नाही, पाणी किंवा इतर काही यामध्ये टाकली तरीही, आणि तेच आपल्याला हवं आहे। त्यानंतर दुसरं अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास असं पाणी घ्यायचं दुसऱ्या एका भांड्यामध्ये आणि तयार केलेलं जे मिश्रण आहे ना, तर ते टाकायचं पाण्यामध्ये। साईडला दुसरा बाउल मी घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे अर्ध मिश्रण टाकूयात। थोडं लिक्विड जे आहे जास्त ते पण यामध्येच टाकूयात। आणि हा उपाय असा आहे ना, की रोज रोज तुम्हाला करण्याची गरज नाही, एकदा तुम्ही करून ठेवलं ना, तर या जितके दिवस हे राहील, जेवढे जास्त जुनं होईल, जेवढे जास्त दिवस राहील, तेवढा याचा स्ट्रॉंग अजूनच चांगला रिझल्ट यायला लागतो, कारण की हे चांगलं पाण्यामध्ये मिक्स होतं, मुरतं। आणि त्यासोबतच बघा, याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। दुसरं म्हणजे एक तर आपण पाण्यामध्ये साईडच्या टाकलेला आहे, दुसरं टिश्यू पेपर किंवा कॉटन कापूस असं काही तुम्ही घेऊ शकता आणि त्याला असं थोडं थोडं कट करायचं बारीक बारीक, कारण की बऱ्याच वेळा असं होतं ना बघा,
घरामध्ये मुलं झोपतात आणि खूप जास्त मच्छर आहेत ना, चावतात, मुलांना शांत झोपू देत नाहीत, मुलं नंतर चिडचिड करतात आणि सर्वात मोठं कारण म्हणजे बघा डेंग्यू मलेरिया होऊ शकतो, रोगराई पसरते आणि जीवघेणे रोग आजार पसरतात यामुळे मच्छरांमुळे. त्यामुळे ना यांना वेळीच घालवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ना इन्स्टंट रिझल्ट हवा असेल तर हे दोन्ही उपाय तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहेत. तर त्यासाठी बघा आता टिश्यू पेपरमध्ये ना मी याला असं थोडंसं हे टाकत आहे आणि भरून घेत आहे. टिश्यू पेपर खास मी यासाठी वापरते किंवा तुम्ही कापूस वापरू शकता. यामुळे काय होतं ना, हे पातळ असतात तर चांगलं यामध्ये हे भिजतं, त्यामधून त्याचा वास देखील येतो आणि अजून एक याचा फायदा मला तरी होतो नेहमीच, कारण की बरा किती पण घरामध्ये तुम्ही रूम फ्रेशनर वापरा, महाग खूप असतात ते, परत घरामध्ये थोडं वातावरणामध्ये बदल झाला की कुबट दमट असा वास यायला लागतो. तर त्या घालवण्यासाठी वासाला ना तुम्ही या गोळ्यांचा वापर करू शकता. हे कापसाचे गोळे आपण तयार करून ठेवले आहेत किंवा स्प्रे बॉटलमध्ये जे आपण लिक्विड आता भरणार आहोत ते तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही वापरा. तुमच्या घरामध्ये हे रूम फ्रेशनरचं काम करतं, त्यासोबतच मच्छर देखील निघून जातात आणि खूप छान घरामध्ये सुगंध पसरतो. आता हे लिक्विड पूर्ण आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे आणि तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल ना, साधी पाण्याची बॉटल घ्यायची. मी नेहमी सांगते की असं नाही की खर्च करूनच स्प्रे बॉटल घ्यायची गरज आहे. तुम्ही कोणती साधी पाण्याची बॉटल घ्या, त्याच्या झाकणाला एखाद्या टोकदार वस्तूला गरम करून छिद्र पाडा आणि आपली स्प्रे बॉटल अगदी तयार होते. आणि त्यासोबतच ना आता हे भरून घेतलं पूर्ण, यामधील जे डांबर गोळीचं मिश्रण खाली राहिलं होतं ते देखील पाण्यामध्ये टाकलं आणि बघा मुलं निवांत जिथे झोपतात ना, तर त्याच्या आजूबाजूला हे असे गोळे तुम्ही 1-2 का होईना ठेवायचे, म्हणजे याच्या वासाने अजिबात एकही मच्छर मुलांना चावत नाही. त्यासोबतच रात्री जिथे झोपता बेडच्या आजूबाजूला खालच्या साईडला टाका. फक्त लहान मुलं तोंडात घालणार नाही त्याची काळजी घ्या, कारण की यामध्ये आपण डांबर गोळी इतर गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि बेडच्या साईडला साईड टेबलवर म्हणा, वरती म्हणा, अशा प्रकारे तुम्ही इथे ठेवा. कुठे झाडं असतील, खिडकी दरवाजे, त्यामध्ये असे गोळे ठेवू शकता. आणि जिथे जिथे तुम्हाला हे गोळे ठेवता येत नाहीत किंवा जिथे जिथे तुम्ही स्प्रे करू शकता, पाण्याचा वापर करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं पाणी स्प्रे करा. म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळं पूर्ण घर प्रोटेक्ट करता येईल मच्छरांपासून. जिथे पाणी वापरतात नाही तिथे कापसाचे कॉटनचे गोळे किंवा टिश्यू पेपरचे गोळे, जिथे वापरता येतं तिथे स्प्रे अशा प्रकारे तुम्ही करायचा. म्हणजे काय होतं बघा, यामुळे ना जसं आता टॉयलेट बाथरूम या ठिकाणी गोळे ठेवू शकता, स्प्रे करू शकता. रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर तुम्ही जर हा उपाय केला ना, तुम्हाला बघा रात्रभर निवांत झोप लागेल, मच्छर चावणार नाहीत. आणि दिवसा मच्छर असतील तर दिवसा देखील तुम्ही याला वापरू शकता. अगोदर माझ्या घरी असे खूप जास्त मच्छर बसायचे इकडे तिकडे, आणि हा उपाय केल्यानंतर बघा एकतर आता घरामध्ये मच्छरच येत नाहीत. पण पहिल्या दुसऱ्या दिवशी जे वापरलं होतं ना मी, त्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवला होता. खूप जास्त घरामध्ये इकडे तिकडे मच्छर मरून पडले होते आणि खूप चांगला मला रिझल्ट आला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि त्यासोबतच अगदी घरामध्ये बेसिक मिळणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आजच बनवून बघा आणि मच्छरांपासून कायमची सुटका मिळवा. त्यासोबतच या संबंधित काही तुमचे प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.